नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट व इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल। लाईक यासाठी मित्रांनो की तुमच्या एका लाईकमुळे पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी आम्हाला मोटिवेशन व ऊर्जा मिळत असते। तर अजिबात वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, कारण आजचा भाग हा इंटरेस्टिंग असणार आहे। कारण आजच्या भागामध्ये निधीमुळे का होईना पण आता मानसी ही तेजसला तुमचं माझ्यावर काय प्रेम आहे, आपल्यात नातं आहे की नाही सांगा मला खरं, आणि आज तुम्ही गप्प राहू शकणार नाही असा जाब विचारत आहे। आणि आत्ता मात्र तेजसला उत्तर देणं हा भाग आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तेजस मानसीला काय उत्तर देईल? त्याचं तिच्यावर प्रेम आहे की फक्त आणि फक्त तडजोड आहे हे नातं? म्हणजे ते आम्हाला कमेंट करून तर सांगाच, पण त्या अगोदर आपला एपिसोड पूर्ण नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता फायनली सुरुवात करूया आपल्या एपिसोडला। तर आजच्या भागामध्ये मानसी ही निधीला विचारत असते, फार दुखतंय का गं? त्यावर निधी ही मानसीला आता मानेनेच नकार कळवते। त्यावर मात्र मानसी ही निधीला म्हणत असते, निधी काय वेडेपणा केलास तू हा? अगं, जी व्यक्ती आपल्यावर प्रेमच करत नाही, जी आपल्या आयुष्यातच नाही, तिच्यासाठी तू तुझं संपूर्ण आयुष्य संपवून घ्यायला निघालीस? त्यावर निधी म्हणत असते, हो, माझ्यावर विनीतचं प्रेम नव्हतं, मग तेजसचं तरी होतं का गं तुझ्यावर प्रेम? तू सुद्धा जबरदस्तीच केलीस ना गं त्याच्यावर लग्न करण्याची? तरी करतेस ना तू संसार? मग केला असता मीही संसार, कळलं? आता निधीने हे असं म्हटल्यावर मानसीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो। त्यावर मानसी म्हणत असते, निधी अगं, आता पुढे लगेचच मानसीला आठवायला लागतं की खरोखर तिने तेजसला जबरदस्तीनेच लग्नाला उभं केलं होतं। तर मानसी म्हणत असते की म्हणजे तू आता मी जसं केलं तसं? त्यावर लगेच निधी म्हणत असते की हो, माझं काहीच चुकत नाही आहे। त्यावर मानसी म्हणत असते की माझ्यावरती तेजसचं प्रेम आहे, आमच्या नात्याला काहीतरी अर्थ आहे। त्यावर लगेच आता इकडे निधी म्हणायला लागते की असं काहीच नाही आहे, तू जबरदस्तीने त्याच्याशी लग्न केलंस, त्यावेळेस त्याच्या मनातसुद्धा तुझ्याबद्दल काहीच भावना नव्हत्या, त्याला तुझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं। तुमचं लग्न ही एक तडजोड होती त्याच्यासाठी। आठवत नसेल तुला तर आठवून घे व्यवस्थित। त्याबरोबर मानसीला आठवायला लागतं की खरोखर तेजसला मानसीबरोबर लग्न करायचं नव्हतं, पण मग मानसी तेजसच्या घरी जबरदस्तीने आली आणि रडत ओरडत ती त्याला सांगत होती की माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे, तुम्हाला का कळत नाही आहे माझ्या मनातलं? आणि मग जबरदस्तीने मानसीने तेजसबरोबर संपूर्ण प्रभू कुटुंबाच्या साक्षीनं त्यांच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं होतं। आता त्या ठिकाणी तेजस आलेला असतो आणि तेजसने मानसी आणि निधीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं। आता मानसी ही तेजसच्या पुढ्यात जाऊन उभी राहते आणि म्हणते, तेजस, बघितलं तुम्ही काय म्हणते निधी? बरं झालं राष्ट्रहित तुम्ही इथे आलात। बघा ना निधी काय बोलतेय, आपल्या नात्याला काहीच अर्थ नाही आहे असं म्हणते हो ही। बरं झालं तुम्ही इथे आलात। आता तुम्हीच काय तो मला निर्णय सांगा, हिच्या समोर सांगा मला तुम्ही, आपल्या दोघांमध्ये खरोखर काय नातं आहे ते बोला राष्ट्रहित, बोला। मी कोण आहे तुमच्यासाठी? काय नातं आहे आपलं? झालं आपलं लग्न, बोला राष्ट्रहित, बोला। तुम्हाला माझ्याशी लग्न करताना माझ्याबद्दल काहीच भावना नव्हत्या, फक्त असंच लग्न केलं तुम्ही माझ्याबरोबर? बोला राष्ट्रहित, आज तुम्ही गप्प राहू शकत नाही, बोला। आता मात्र तेजस हा उत्तर देत नसतो, पण मानसी त्याला जबरदस्तीने उत्तर द्यायला भाग पडते। आणि मग तेजस हा मानसीला सांगत असतो की तुम्ही माझ्या कुटुंबाची खूप साथ दिलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही मलासुद्धा गायत्री वहिनीच्या तावडीतून प्रत्येक वेळेस वाचवलेलं आहे, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत। त्यावर लगेच मानसी म्हणते, उपकार म्हणजे आपलं नातं हे उपकार वाटतं तुम्हाला? मी तुमच्यावर उपकार केले म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं तेजस? अहो, नातं जरी कसंही निर्माण झालं ना तरी ते पुढे जाण्यासाठी प्रेमाची साथ त्याला असावीच लागते, आणि माझ्यासाठी आपलं नातं प्रेमाचं आहे। तुम्ही सांगा तेजस, तुमचं काय मत आहे यावर? त्यावर मात्र तेजस हा मानसीला म्हणत असतो, एखाद्या नालायक व्यक्तीला एखादी चांगली व्यक्ती मिळणं म्हणजे याला प्रेम नाही म्हणत, तर याला फक्त आणि फक्त
नशीब म्हटलं जातं मानसी. लकीचाम तुम्हाला ही गोष्ट का कळत नाही आहे? त्यावर मानसी ही तेजसला म्हणत असते, राष्ट्रहित नशिबाने एकमेकाची भेट होऊ शकते, नशिबाने लग्न होऊ शकतं, पण नात्यात प्रेम हे असावंच लागतं. त्यावर आता तेजस हा मानसीला काही उत्तर देत नसतो. तो मानसीला काही सांगणार इतक्यात त्या ठिकाणी मानसीची आई आलेली असते आणि लगेचच आल्या आल्या ती पहिल्यांदा निधीकडे येते आणि निधीला म्हणत असते, निधी काय करून घेतलंस ग हे तू? कशी आहेस तू? हे सगळं कसं झालं? काय झालं? आता मात्र आई घाबरलेली असते. त्यावेळेस निधी ही आईला काही उत्तर न देता लगेचच म्हणते, विचार ना तुझ्या लाडक्या लेकीलाच काय झालंय ते. त्याबरोबर आई ही मानसीकडे बघते आणि रडत रडत तिला जोरात विचारते, काय झालं होतं एवढं? निधीने एवढं मोठं पाऊल कसं काय उचललं? त्याबरोबर आता मानसी काही बोलणार इतक्यात निधीच बोलते, माझं विनीतवर प्रेम होतं आई. आता हे ऐकून लगेच पुढे मानसी येते आणि म्हणायला लागते, आई जे काही घडलं ते सगळं गैरसमजातून घडलं आहे. केवळ निधीचं प्रेम होतं विनीतवरती, पण विनीत आणि आभाचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि त्यामुळे आभा आणि विनीतने एकमेकाबरोबर लग्न केलं आहे आणि म्हणूनच निधीने हे सगळं करून घेतलं आहे. आता हे ऐकून मात्र आईलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो की आभाने आणि विनीतने एकमेकाबरोबर लग्न केलं. आई लगेचच मानसीला विचारते, काय? आभा आणि विनीतने लग्न केलं? विनीतने लग्न केलं आभाबरोबर? त्यानंतर ती आता लगेचच पुढे निधीला म्हणायला लागते, आणि निधी तू अगं ज्या व्यक्तीचं प्रेमच नाही तुझ्यावरती त्याच्यासाठी स्वतःला संपवून घ्यायला निघाली होतीस. त्यावर लगेच पुढे आई म्हणत असते, जी व्यक्ती तुझ्या आयुष्यात नव्हती तिच्यासाठी तुझ्या आयुष्यात असलेल्या व्यक्तींचा विचार न करता तू हे सगळं करायला निघालीस. त्यावर आता निधी म्हणत असते की हे सगळं हिच्यामुळे झालं. ही समजावू शकली असती आभाला, पण हिने तसं नाही केलं. हिने स्वतःच्या सख्ख्या बहिणीची साथ नाही दिली, तर हिने त्या आभाची साथ दिली. त्याबरोबर लगेच आता इकडे तेजस म्हणायला लागतो की शांत हो निधी, हे बघ उगाचच्या उगाच तू जास्त त्रागा करून घेऊ नकोस. या सगळ्यामुळे फक्त तुला त्रास आणि त्रासच होईल. शांत राहा जरा तू. त्याबरोबर आता आई ही निधीला समजावायला सुरुवात करते. ती म्हणत असते, निधी अगं तू तुझ्या मनातलं आमच्यापर्यंत कधी पोहोचवलंसच नाही. त्यावर निधी म्हणत असते, ताईच्या मनातलं तुम्हाला सगळं कळलं, माझ्या मनातलं कधी का कळलं नाही? कारण तुमचं कधी माझ्यावर लक्षच नव्हतं. त्यावर लगेच आता मानसी ही तिला म्हणायला लागते की अगं आई बाबा कच्चे वीट म्हणायचं तुला, त्यांनी कायम फुलासारखं सांभाळलं आहे तुला. त्यावर आई म्हणत असते, निधी ताईचं लग्न झाल्यानंतर आणि बाबा आपल्याला सोडून गेल्यानंतर मला फक्त आणि फक्त तुझा आणि तुझाच आधार होता गं. पण तुझ्या आयुष्यात नसलेल्या एका व्यक्तीमुळे तुझ्या आयुष्यात असलेल्या सगळ्यांना विसरून तू हे पाऊल उचलायचं ठरवलंस. त्याबरोबर मात्र आता निधीसुद्धा रडायला लागते आणि आईला सॉरी आई असं म्हणते. त्याबरोबर लगेचच आई उठून उभी राहते आणि निधीला स्वतःच्या जवळ घेत म्हणत असते की बाळा, मुलं जेव्हा आईवडिलांपासून लांब जातात त्यावेळेस आईवडिलांना किती दुःख होतं, किती त्रास होतो ते तुम्हा मुलांना नाही कळणार. त्याचबरोबर आई पुढे हेही सांगत असते की मुलं आपल्यापासून ज्यावेळेस खूप दूर जातात ना त्यावेळेससुद्धा आईवडिलांना किती जड जातं ते सगळं, हेही तुला नाही समजणार आज. त्यानंतर आता लगेचच इकडे मानसीसुद्धा पुढे येते आणि आईला मिठी मारते. आता तिघी मायलेकी अगदी जवळ आलेले असतात आणि हे सगळं बघून तेजससुद्धा खूप भावूक झालेला असतो. तर दुसरीकडे सूरज हा आभाला शोधून आलेला असतो आणि आता तो तात्यांना आणि आईला सांगत असतो की मला आभा कुठेही सापडली नाही खरंच. त्याबरोबर लगेच दिनेश हा सूरजला सांगायला लागतो की आपल्या आभाने लग्न केलेलं आहे त्या विनीत बरोबर आणि आता ती त्याच्या घरी त्याच्याबरोबर निघून गेली आहे. त्यावर लगेचच सूरज म्हणतो, काय? मी पहिली ही गोष्ट कॉल करून तेजसला सांगतो. तेजसला यातलं काहीच माहीत नसेल, त्यामुळे तो वेड्यासारखा आभाला शोधत असेल सगळीकडे. त्याबरोबर त्या ठिकाणी गायत्री येते आणि सूरजच्या हातातला चालू फोन बंद करत म्हणते, काही गरज नाही आहे, तेजसला सगळं काही माहीत आहे, पण त्याला स्वतःच्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त बायकोच्या बहिणीची काळजी पडलेली आहे आणि म्हणून तो तिकडे गेलेला आहे असं सांगत असते. त्यानंतर आता लगेचच इकडे सूरज हा म्हणत असतो, काय तेजसला माहीत आहे सगळं? इतक्यात तात्या उठून उभे राहतात आणि लगेचच गायत्रीला विचारायला लागतात, सुनबाई बरं मला पहिलं हे सांग, आता त्या निधीची तब्येत कशी आहे? व्यवस्थित आहे ना ती? त्याबरोबर मात्र आता गायत्री ही 2-3 सेकंदांचा वेळ घेते आणि मग तात्यांना सांगत असते, हो
आता व्यवस्थित आहे निधी, काही नाही झालेलं तिला. त्यानंतर आता सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला असतो की निधीने असं केलं तरी का. तर आई ही विचारत असते की का केलं निधीने असं, निधीला हे सगळं करण्याची काय गरज वाटली. आता निधीचं सुद्धा विनीतवरती प्रेम आहे ही गोष्ट कोणालाच माहिती नसते. मग गायत्री ही सगळ्यांना सांगते कारण निधीचं सुद्धा प्रेम होतं विनीतवरती आणि आभाने त्याच्याबरोबर लग्न केलं, म्हणूनच तिने एवढं टोकाचं आणि पुढचं पाऊल उचललं. तर आता दिनेश म्हणत असतो पण त्या विनीतने आपल्या आभाबरोबर लग्न केलंच कसं. तो काय समजतो स्वतःला, आपली आभा आणि त्याच्याबरोबर नाही, कधीच होऊ शकत नाही हे. मी जातो आणि त्या विनीतची ना सरळ पोलीस कंप्लेंटच करतो, कारण त्याची लायकीच नाही आहे आपल्या आभाबरोबर लग्न करण्याची. मी पोलिसांना जाऊन हे सांगून टाकतो की या विनीतने जबरदस्तीने आमच्या बहिणीला, आमच्या आभाला पळवून नेऊन तिच्याबरोबर लग्न केलं. त्याबरोबर लगेच गायत्री म्हणते असं करून काहीही उपयोग होणार नाही आहे दिनेश, का कळत नाही आहे तुम्हाला. अहो जरी आपण असं जाऊन कंप्लेंट केली तरीसुद्धा आबा सज्ञान आहे. तिने जर आपल्याच विरोधात साक्ष दिली, तिने पोलिसांना सांगितलं की मी माझ्या मर्जीने, माझ्या मनाने लग्न केलं आहे, तर मग आपण काय करणार आहोत. अहो पोलीस पुन्हा एकदा आपल्यालाच धारेवरती धरतील आणि पुन्हा प्रभू कुटुंबियांना जेलमध्ये जावं लागेल. तुम्हाला कळतंय का मला काय सांगायचं आहे ते. त्याबरोबर मात्र आता दिनेश तर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तर गायत्री म्हणत असते आता प्रभू कुटुंबियांचा विचार आपणच करायला हवा ना, का असा विचार करताय तुम्ही वेड्यासारखा. त्याबरोबर लगेचच दिनेश म्हणायला लागतो की गायत्री अगं तू जे बोलतेस ते सगळं कळतंय मला, तुझं मत मला पटतंय सुद्धा, पण मला सुचत नाही आहे गं, मी काय करू तूच सांग ना मला. त्याबरोबर लगेच तात्या म्हणत असतात हे बघ दिनेश, सध्या सुनबाई जे बोलतेय ते बरोबर आहे. आभा आणि विनीत दोघंही सज्ञान आहेत, त्यामुळे आपण तक्रार करणं हे फक्त निष्फळ आणि चुकीचंच ठरेल, कारण पोलीस आपल्यालाच उलट प्रश्न विचारतील आणि आपल्यालाच धारेवर धरतील की आपण त्यांच्या लग्नाला उगाच विरोध करतोय. त्याबरोबर लगेचच इकडे गायत्री ही म्हणायला लागते मी एक खरं बोलू का, मला तर वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे. म्हणजे आभाने आणि विनीतने लग्न तर केलं आहे, पण त्या निधीसाठी जर उद्या त्या विनीतने आपल्या आभाला सोडून दिलं तर. त्याबरोबर लगेचच आई ही म्हणायला लागते अगं असं नको बोलूस ग सुनबाई, असं नको बोलूस. त्यानंतर आता लगेच पुढे आई म्हणायला लागते पण काय गरज होती आभाला हे सगळं करण्याची, कशासाठी केलं तिने हे सगळं. त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणायला लागते कशासाठी आणि काय गरज होती, म्हणजे तुमच्या लाडक्या लेकाने आदर्शच घालून दिले होते ना, मग शेवटी असं करणं भाग होतं तिला. तर दुसरीकडे आता इकडे निधीला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि निधीचा चेकअप करून झाल्यावर डॉक्टर म्हणत असतात की आत्ता व्यवस्थित आहेत या, आता तुम्ही यांना डिस्चार्ज करून घरी घेऊन जाऊ शकता. हां फक्त जखम अजून ताजी आहे त्यामुळे जखम भरायला थोडा वेळ लागेल, सो ड्रेसिंग करायला तुम्हाला यांना पुन्हा इथे घेऊन यावं लागेल. पण मी आत्ता डिस्चार्जचे पेपर तयार करायला सांगते, फक्त तुम्हाला यांची खूप काळजी घ्यावी लागेल, काळजी घ्या. त्याबरोबर लगेचच आता मानसी होकार देते आणि मग डिस्चार्ज पेपर बनवून घेण्यासाठी डॉक्टर हे तिकडनं निघून गेलेले असतात. आता डॉक्टर गेल्याबरोबर तेजसला कोणाचा तरी कॉल आलेला असतो. तेजस बाजूला जाऊन फोन उचलतो तर फोन हा विनीतच्या वडिलांचा म्हणजेच मामांचा आलेला असतो. तर आता मामा हे समोरून पहिले निधीची चौकशी करायला सुरुवात करतात. हॅलो तेजस, निधी कशी आहे आता, बरी आहे ना ती, तिला काही. त्याबरोबर लगेच आता तेजस हा सांगायला लागतो की हो हो मामा, काहीच काळजी करू नका, आता निधी तशी पूर्णपणे व्यवस्थित आहे. बरं मामा, मला आभाबरोबर बोलता येईल का, तुम्ही तिला जरा फोन देता का, असं विचारत असतो. त्याबरोबर लगेचच मामा 2-3 मिनटं गप्प बसतो. तेजस म्हणत असतो मामा देताय का आभाला फोन, मला तिच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याबरोबर मामा हे लगेचच तेजसला सांगायला लागतात की अरे मला घरी यायला थोडा उशीरच झाला तेजस, आणि तो त्याच्या आधीच आभा आणि विनीत दोघंही घरी आलेले होते आणि शोभाने त्या दोघांनाही घरातच घेतलं नाही, तिने त्या दोघांनाही हकलवून दिलं. त्यानंतर मी विनीतला कॉल ट्राय करतोय पण त्याचा फोन लागत नाही आहे, आता मी त्यांना शोधायलाच बाहेर पडत होतो. त्यावर तेजस लगेचच म्हणायला लागतो की मामा ठीक आहे, तुम्ही शोधायला जा, मी सुद्धा त्या दोघांना शोधायला निघतच आहे. त्याबरोबर लगेचच आता मानसी तेजसला विचारत असते काय झालं तेजस, काय म्हणाला मामा. त्यावर लगेचच आता तेजस हा मानसीला सांगायला लागतो की
ते दोघं जण घरी गेले होते लग्न झाल्यानंतर, पण शोभा मामींनी त्यांना घरात घेतलं नाही. विनीतचा फोन आता स्विच ऑफ लागतोय, काही कळत नाहीये. त्यावर लगेचच मानसी म्हणते, तुम्ही आभाला कॉल ट्राय करा ना. त्यावर तेजस पटकन आभाला फोन लावतो, पण आता आभासुद्धा फोन बंद करून बसलेली असते. त्यामुळे आता लगेचच मानसी म्हणते, या अशा अवस्थेत ते दोघं आपल्या घरी तर जाणार नाहीत, मग आता ते जातील तरी कुठे. तर तेजस म्हणत असतो की त्यांना शोधायला मी सुद्धा जात आहे. आणि त्यानंतर आता तेजससुद्धा तिकडनं बाहेर पडत असतो. तर दुसरीकडे आता बाबा हे मानसी जी व्रत करत असते ती मडकी फेकून द्यायला चाललेली असतात. कारण गायत्री म्हणत असते की आता जर तुमचा सुनेवर विश्वासच नाही तर या मडक्यांचा तरी काय उपयोग. तात्यांना सुद्धा गायत्रीचं मत पटतं आणि मग ते ती मडकी फोडून टाकायला चाललेले असतात. इतक्यात त्या ठिकाणी समोर मानसी आणि तेजस आलेले असतात आणि त्यामुळे तात्या मडकी फोडायचे थांबलेले असतात. आणि मग तेजस मानसी पटकन बाजूला होतात आणि समोरून आभा व विनीत चालत येतात. आता आभा आणि विनीतला बघून तात्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर लगेच आभा ही तात्या अशी हाक मारते आणि हा एपिसोड इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. तुमची एक लाईक हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असते, कारण त्यामुळेच आम्हाला पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी आणखीन जास्त ऊर्जा तसेच मोटिवेशन मिळत असते. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगदी पटापट आणि चटकन मिळून जाईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ज्या व्यक्तीचं आपल्यावर खरोखर प्रेमच नाही त्या व्यक्तीसाठी जीव देणे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे किंवा स्वतःच्या जीवाला इजा करून घेणे, त्रास करून घेणे हे कितपत योग्य आहे? ज्या व्यक्तीला आपण आवडतच नाही त्याच्यासाठी आपण स्वतःला एवढा त्रास का करून घ्यायचा? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण तुमचं हेही मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांबरोबर तसेच कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असा छान पद्धतीने आनंद घेता यायला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय आणि धन्यवाद. असेच आनंदी रहा.